हॅलो, मी कल्पना. स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना इन्फो मराठी चॅनलमध्ये. बहिणींनो आणि भावांनो, आपल्या समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना आधारीची गरज आहे. मग ते वृद्ध असोत किंवा विधवा, महिला असोत किंवा दिव्यांग व्यक्ती, अशा सर्वांसाठी सरकारची एक अत्यंत महत्वाची योजना ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. या योजनेतून दर महिना आर्थिक मदत दिली जाते, पण ही मदत नेमकी कोणाला मिळते, अर्ज कुठे करायचा आणि 2026 मध्ये यात काय बदल झाले आहेत, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. योजना नक्की काय आहे? संजय गांधी निराधार योजना ही राज्य सरकारची योजना असून याद्वारे निराधार व्यक्तींना स्वावलंबाने जगता यावं यासाठी दर महिना ठराविक रक्कम दिली जाते. सध्या या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला 1,500 रुपये प्रति महिना इतके अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते. जर एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांनाही शासन नियमानुसार मदत मिळते. आता सर्वात महत्वाचं, या योजनेला लाभ कोणाला मिळू शकतो? निराधार वृद्ध व्यक्ती ज्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. नंबर 2, विधवा महिला ज्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. नंबर 3, दिव्यांग व्यक्ती ज्याचे अपंगत्व 40% पेक्षा जास्त आहे. नंबर 4, अनाथ आश्रम किंवा गंभीर आजारामुळे ग्रस्त असलेले, जसे की टीबी, कॅन्सर किंवा इतर मोठे आजार असलेले रुग्ण. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. काही प्रवर्गासाठी यात सवलत असू शकते. अवश्य जे लागणारे डॉक्युमेंट्स, म्हणजे काय काय डॉक्युमेंट्स, कागदपत्र लागतात ते तुम्हाला सांगते. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा. नंबर 1 म्हणजे तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार कार्यालयाचा किंवा रहिवासी दाखला, महाराष्ट्र राज्याचा असल्याचा, दिव्यांग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो. अर्ज कुठे करायचा आणि कशा करायचा? या योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा सेतू कार्यालयात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच तुम्ही स्वतः ऑनलाईन पोर्टलवर जाऊनही अर्ज करू शकता. अर्ज भरल्यानंतर तो तहसीलदार कार्यालयाकडे मंजुरीसाठी जातो आणि एकदा का तुमचा अर्ज अपलोड झाला की दरमहा तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होते. तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती. तुमच्या ओळखीच्या कोणा गरजू व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या कल्पना इन्फो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.